जय जय रघुवीर समर्थ। मुखी नाम नाही तया मुक्ती कैची। अहंता गुणे यातना ते फुकाची। पुढे अंत येईल तो दैन्यवाणा। म्हणोनी म्हणारे म्हणा देव राणा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 97 याचं चिंतन पाहणार आहोत। या मनाच्या श्लोकांचा जो गेले आपण साधारणतः महिना दीड महिना अभ्यास करत आहोत ना गेल्या, त्याचं जर एका शब्दामध्ये संक्षेपाने सार सांगायचं झालं तर राम नाम घ्या, राम नामाचं स्मरण करा, याच्या व्यतिरिक्त समर्थ आम्हाला कुठलाही बोध देत नाही। जसं एखादा अत्यंत निष्णात विक्री करणारा माणूस असतो बघा, तो एखाद्या प्रॉडक्टला जरी ते चांगलं असलं तरी त्याचे गुणधर्म वेगवेगळ्या पद्धतीने अगदी खुलवून ग्राहकांच्या मुखाशी उतरवत असतो ना, तशी ही संत मंडळी अत्यंत निस्वार्थ भावनेने केवळ तुमच्या कल्याणाकरता, लक्षात घ्या, केवळ तुमच्या कल्याणाकरता हे राम नाम रूपी असलेल्या प्रॉडक्टची विक्री अत्यंत बहारदारपणे करतायत। कधी पुराणाचे दाखले देतात, कधी मनाच्या अस्वस्थतेचे दाखले देतात, कधी तुम्हाला व्यवहाराचं तर कधी तुम्हाला पारलौकिकाचं ज्ञान ते देतात। कुठल्याही पद्धतीने तुम्ही रामनामाचा आश्रय घ्यावा, हेच या सर्व संतांच्या हृदयाचा भाव आहे। आणि म्हणून कधी कधी असं वाटतं की अरे किती वेळेला सांगतायत संत आपल्याला, पण त्याच वेळेला हा विचार करावा की त्यांनी इतक्या वेळेला सांगूनही माझ्या अंतःकरणामध्ये अजूनही नाम घेण्याची दृढ भावना का बरं निर्माण होत नाही, का बरं माझा तो वृत्ती विश्वास निर्माण होत नाही। समर्थ सज्जनो आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने या भगवत नामाचं महात्म्य सांगत आहेत। 2 श्लोकांपूर्वी आपण अजामेळ पापी आणि या गणिकेची कथा ऐकली, तर गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी भक्त प्रल्हादाची कथा आम्हाला सांगितली आहे। या सगळ्या चरित्रातून, या सर्व दैत्यकुळापासून ते अगदी एखाद्या व्यभिचारी जीवन जगणाऱ्यापर्यंत प्रत्येकाला जर कोणी उद्धरून नेलं असेल तर ते भगवत नामाने नेलेलं आहे। असं नाम आम्हाला देखील उद्धरून नेऊ शकतं। गरज आहे तेवढ्या निष्ठेने, तेवढ्या निरंतर भावनेने ते नाम घेण्याचं। अशा या नामाला काही पर्याय आहे का हो, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो। मला मध्यंतरी काही कॉलेजच्या मुलांच्या बरोबर चर्चा करत असताना एका कॉलेजच्या मुलांनी प्रश्न विचारला की दादा, आम्ही ऐकलंय की हे राम नाम आपल्या अंतिम काळी, अंतिम श्वासावरती आपल्या मुखामध्ये येणं अपेक्षित आहे। मग जर ते अंतिम टप्प्यावर घ्यायचं आहे तर मग त्याचा अभ्यास कशाला करायचा? आम्ही जसं इंजिनिअरिंगला रात्रभर अभ्यास करतो, सकाळी पेपर लिहितो आणि पास होतो, अशा पद्धतीने आम्हाला रामनाम केवळ आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये स्मरण करून मरताना लक्षात येणार नाही का? सज्जनो, प्रश्न तर बरोबर आहे, व्यावहारिक चतुराईने भरलेला आहे, पण गंमत अशी आहे की आपल्याला तर अजूनही या मृत्यूचा अनुभव नाही, पण एक जर त्याचं व्हिज्युअलायझेशन केलं की काय होत असतं नेमकं,
तर सज्जनो, आज या देहामध्ये आमचं सर्व इंद्रियांवरती पूर्ण नियंत्रण आहे. प्रत्येक इंद्रियाच्या आधाराने घेतलेल्या भोगांचा आस्वाद आम्ही घेऊ शकतो. मृत्यूसमयी या सर्व इंद्रियांवरचं नियंत्रण आम्ही घालवून बसतो. प्रत्येक इंद्रिय सर्व दृष्टीने विकल झालेलं असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य शिल्लक राहत नाही. मग अशा या नामाला आठवण्यासाठी आम्ही या वेदनांच्या कालावधीमध्ये जर त्याचा अभ्यास केला नसेल तर कशा पद्धतीने आम्हाला तो आठवण्याची संधी शिल्लक राहील बघा बरं. आपल्याला बघा, साधी जखम जरी झाली तरी देखील मुखामध्ये नाम येण्याच्या आधी आपण किती बडबड करत असतो, किती पद्धतीने त्या जखमेच्या विषयी आपल्या मनामधली काळजी व्यक्त करत असतो. मग निधनाच्या वेळेला, मृत्यूच्या वेळेला जेव्हा अनंत इंगळ्या, श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, सहस्त्र इंगळ्या एकाच वेळेला दंश कराव्यात, एवढ्या प्रचंड वेदना या देहातून हा जीवात्मा बाहेर पडत असताना होत असतो. सर्व दृष्टीने अगतिक झालेला तो जीव. आणि मग अशा या अगतिकतेमध्ये मुखामध्ये जर नामाचा अभ्यास आयुष्यभर केला नसेल तर हे निश्चित आहे की अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम क्षणामध्ये देखील आम्हाला त्याचा आठव होणार नाही. आम्हाला तर त्याचाच आठव होईल ज्याचा आम्ही आयुष्यभर अभ्यास केलेला आहे. कसला अभ्यास केलाय आम्ही आयुष्यभर? आपल्या अहंकाराला कुरवळण्याचा अभ्यास केलाय. या देहाच्या आधाराने सुख मिळवण्याचा आम्ही अभ्यास केलाय. ज्या आमच्या अतृप्त वासना आहेत त्याचंच आम्ही निरंतर स्मरण केलेलं आहे. मग हा सगळा अभ्यासच आमच्या आयुष्यात, आमच्या शेवटच्या क्षणी आमच्या या डोळ्याचा पडदा पडत असताना येणार. आणि निश्चित खात्री समजा की मुखामध्ये भगवंताचं नाम येऊच शकणार नाही. मग हे नाम जर मुखामध्ये आलं नाही तर त्याने काय होतं? निश्चितच आमची गती ही विषयासक्त असल्यामुळं हा जीव हा पुढच्या जन्मामध्ये देखील आणखीन नीच योनीमध्ये जाऊन या विषय वासना तृप्त करण्याचा प्रयत्न करत राहतो. खरं तर आपणच आपल्या हाताने आपलं भविष्य रचत असतो बघा. नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. त्यामुळे नामाचा अभ्यास हा असा आहे की जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला, बघा अभ्यास तर वर्गातल्या प्रत्येकानेच करावा लागतो, मग तो पहिला येणारा असो की केवळ काठावरती पास होणारा असो. पण अभ्यासाला पर्याय आहे का? निश्चित नाही. अभ्यास करायलाच हवा. जो नुकताच काठावरती पास झालेला आहे त्याचा अभ्यास कमी प्रमाणात असतो. त्याप्रमाणे जर आम्ही नामस्मरण थोड्याच प्रमाणात केलं असेल आयुष्यामध्ये, त्या मानाने आमचे विषय भोग जास्त असतील तर कदाचित अंतिम टप्प्यामध्ये ते नाम आमच्या मुखामध्ये येणार नाही, पण घेतलेलं नाम देखील वाया जात नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं नामाचा अभ्यास जसा जमेल तसा प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि जसं एखाद्या स्पर्धेमध्ये आमचा नेहमीच हेतू केवळ पास होणं नसतं तर त्यामध्ये अव्वल येण्याचा असतो, त्याप्रमाणे या जीवनाच्या स्पर्धेमध्ये या मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवत असताना मुखामध्ये रामनाम येण्यासाठी सज्जनो, प्रत्येक श्वासावरती रामनाम घेण्याचा अभ्यास, ही सवय लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर ते रामनाम आमच्या मुखामध्ये आलं नाही तर एका फार मोठ्या लाभापासून आम्ही दुरावतो. त्या लाभाचं नाव आहे मुक्ती. मुखी नाम नाही तया मुक्ती कैसी. तुमच्या मुखामध्ये नाम नसेल तर तुम्ही मुक्तीच्या व्याख्याच करत बसा, मुक्तीची पुस्तकं वाचा, पण मुक्तीचा तुम्ही अनुभव घेऊ शकणार नाही. काय आहे मुक्ती? या देहाची एक अत्यंत अनासक्त अशी स्थिती, जिथं संपूर्णतः निर्भयता आहे, जिथं एक निर्लेप अवस्था आहे. बघा, निर्लेप अवस्थेची 2 उदाहरणं नेहमी कीर्तनकार मंडळी देत असतात, मला फार आवडतात ती. 2 प्रकारच्या बिया असतात बघा. एक आहे आंब्याची कोय. आता उन्हाळा जेव्हा येईल तेव्हा घरोघरी आंबे येतात. आपण बघतो अगदी आपण दुधातून, पाण्यातून त्याला अगदी छान बुडवून काढतो, धुवून काढतो. तरी देखील लहानपणीचा आपला उद्योग असायचा की सगळ्या कोई आणि साली
जेव्हा सगळ्या पद्धतीने धुवून झाल्यानंतर फेकण्यासाठी ठेवल्या जायच्या, तेव्हा देखील मुलं ती चोखत बसायचे, कारण की त्यामध्ये थोडासा रस शिल्लक असतोच. आणि दुसरा फळ आहे तो आहे चिक्कू, ज्यामध्ये देखील अत्यंत सुंदर गर असतो, पण त्याला उघडलं की त्याची बी झट दिशेने अत्यंत निर्लेप पद्धतीने बाहेर येते. कुठल्याही प्रकारचा अंश देखील तिला त्या फळाचा चिकटत नसतो. दोन फळं आहेत, दोघांचं मधुरता आहे, दोघांमध्ये गोडवा आहे, पण एक गोडवा अत्यंत चिवट आहे जो सुटत नाही, आणि एक अत्यंत निर्लेप आहे. सज्जनो, राम नाम घेणं आणि राम नाम न घेणं म्हणजे आंब्याची कोय होणं किंवा आपल्या चिक्कूची बी होणं, हा फरक समजून घ्या. जो राम नाम घेतो ना, तो हळूहळू आतमध्ये त्याच्या वासनांपासून मुक्त होत राहतो. हे जीवन प्रारब्धाहीन अधीन आहे हे त्याच्या लक्षात येतं. किंबहुना हे सगळं भगवंताच्या इच्छेवरती सोपवण्याची त्याची तयारी होते. तो निर्वासन होतो. आयुष्यामध्ये शेवटच्या टप्प्यावरती मला तो भगवंत हवा आहे, याच्या पलीकडे मला आता खरंच काही नको, मला आता कोणाची अपेक्षा नाही, अशा पद्धतीने तो निरंतर त्या रामभजनामध्ये राहतो. आणि ज्या क्षणी हा शेवटचा श्वास या देहामधून जातो, तेव्हा तो एखाद्या चिक्कूच्या बी प्रमाणे या देहातून मुक्त होतो. या उलट जो निरंतर आसक्त आहे प्रपंचामध्ये, त्याची मात्र या जन्मामधून सुटका होताना सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा रस शिल्लक असल्यामुळं तडफड होते. अनेकदा लोक टाचा घासत घासत मरतात, अनेकदा त्यांना मरायचं नसतं, पण ती वेळ आल्यानंतर देह सगळ्या बाजूनी विरोध करत असतो की मला नाही जायचं, नाही जायचंय, मला जगायचंय, मला भोग घ्यायचे. पण तो देह तिथं क्षीण झाल्यामुळं तो प्रतिकार जास्त काळ चालत नाही. पण या प्रतिकामध्ये मात्र एक होतं, त्याच्या मुखामध्ये नाम कधी येत नाही. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यात नाते फुकाची. हे आयुष्य सगळं अहंकाराने जगलेलं आहे. या अहंकार रूपी शत्रूमुळं मी करेन ती पूर्व दिशा, अशा पद्धतीने मनुष्य आयुष्य जगत येतो आणि त्याला वाटतं आपण मृत्यूवरती देखील मात करू. त्यात काय आहे, आजच्या काळामध्ये एवढ्या वैद्यकीय सुविधा झाल्या आहेत, आपण कुठेही कशाही पद्धतीने मृत्यूवरती मात करू. पण एवढं सगळं करण्याची धडपड करणारा मनुष्य कधी हा विचार करत नाही की त्याही पेक्षा या समस्त ब्रह्मांडाचा जो स्वामी आहे, आपण त्याचं स्मरण करत राहूत, त्याच्या इच्छेवरती हे आयुष्य सोपून बघूत आणि त्याच्या इच्छेमध्ये हे आयुष्य कदाचित अत्यंत आनंदमय होईल. मृत्यू हा कधी ना कधीतरी येणारच आहे. मग कशाला आपल्या कर्तेपणाचा हा टेंबा मिरवायचा? कशासाठी स्वतःच्या पुरुषार्थाला आयुष्यभर कुरवाळत राहायचं? शरणागत होण्यामध्ये सगळ्यात मोठी बाध्यता आहे सज्जनो ही अहंता. अहंता गुणे यात नाते फुकाची. खरं तर शरणागतीला काहीच लागत नाही, ती देखील फुकाचीच आहे. मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलोय स्वामी, हा मनामध्ये सद्भाव आला ना की अहंता आपोआप विरून जाते. पण मनुष्य ही अत्यंत फुकाची शरणागती ही स्वीकारत नाही, पण त्यापोटी मात्र त्याला फुकटचे श्रम यातना या अहंकारामुळे सहन करावे लागतात. अहंता गुणे, आणि ती कशी आहे? यातना आहे. दुःख आहेच, पण ती वेदनेमध्ये बदलल्यामुळं त्याला समर्थाने सुंदर शब्द वापरला, यातना. यातना ते फुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाणा. खरोखर मनुष्य हा नामाशिवाय अत्यंत दैन्यवाणेपणे जगतो बघा. या प्रपंचाकडेच तो सतत डोळे लावून बसतो. काही करून आपल्या जीवनामध्ये या प्रापंचिक सुखालाच तो अंतिम सुख समजून जगतो. आणि ते सगळं सोडत असताना ते काही केल्या त्याच्या मनामधून सुटत नाही. हा त्याग त्याला करता येत नाही. मुलाबाळांमध्ये असलेला आपला जीव काढता येत नाही. सोन्या नाण्यामध्ये असलेलं आपलं मन त्याला बाहेर काढता येत नाही. आपल्या पश्चात या जगामध्ये हे कसं घर चालेल अशा भावनेने तो भेदरला जातो. खरं सांगा सज्जनो, किती लोक आले आणि गेले, कोणामुळे जग थांबलंय का? मी ती पालीची गोष्ट आपल्याला सांगत असतो ना, की ती पाल छताला चिकटून बसलेली असते आणि तिचं लेकरू तिला म्हणतं, अगं आई किती वेळ छताला चिकटून बसलीस, मला कंटाळा आला, चल पुढं. ती म्हणती, गप्प बस, मी जर पुढं हल्ले ना तर हे छत खाली कोसळेल म्हणे. मनुष्याला असं वाटत असतं
की आपणच या घराचे स्तंभ आहोत, आपण जर निघालो तर सगळं घर कोलमडून पडेल. ठीक आहे, प्रपंच हा अशाच पद्धतीने चालतो, पण लक्षात घ्या, मी काही सत्रांपूर्वीच म्हटलं की ज्याने चोच दिली आहे तो दाणा देखील देतो. हे प्रत्येकाचं प्रारब्ध आहे, हे त्याचं त्याला भोगावंच लागणार आहे. तुम्ही तिथं असाल किंवा नसाल, जो तो आपापल्या कर्माप्रमाणे त्याचं फळ भोगत असतो. मग तुम्ही कशाची विचार करता, कशाची काळजी करता, काय हवंय तुम्हाला, कशासाठी धडपडत आहात? अहंता गुणे यात नाते फुकाची. खरोखर हा मृत्यू जर तुम्हाला सोहळा व्हावा असं वाटत असेल, बघा आपल्याकडे मृत्यू ही अत्यंत दुःखद घटना मानली जाते. ठीक आहे, व्यावहारिक पातळीवरती रड गाणं, तो मनुष्य गेल्याचं दुःख वाटणं हे सगळं स्वाभाविक आहे. पण नामधारकासाठी मृत्यू हा एक सोहळा आहे, एक उत्सव आहे. पूज्य बाबा म्हणायचे, गोंदवल्याला काय यायचं, काय शिकायचं, इथं येऊन मरण्याची कला शिकायचे म्हणे. कसं मरावं हे गोंदवलं शिकवतं. कारण गोंदवल्यामध्ये आयुष्यभर ज्यांनी नामस्मरण केलंय तो कसा मरतो, कशा पद्धतीने आपलं जीवन श्री महाराजांना सुपूर्त करतो. रामचरित मानसमध्ये बाली आणि सुग्रीवाच्या संघर्षाच्या पश्चात सुग्रीवाला जेव्हा रामराया झाडाच्या आडून बाण मारतो आणि त्यानंतर सुग्रीव आणि रामाचा संवाद होतो. सुग्रीव शेवटी रामाला म्हणतो, रामा, माझी चतुराई तुझ्या पुढे चालणार नाही. रामा, मी तुझा वैरीच राहणार का रे? हा सुग्रीव तुझ्यासाठी प्रेमी राहणार आणि मी तुझा वैरीच राहणार? मला मुक्तीची कुठली संधी नाही का? रामा, अरे तू प्रत्यक्ष समोर उभा आहेस. रामराया त्याला म्हणतो की सुग्रीवा, बाली, तू शांत राहा, मी तुझ्या डोक्यावरती हात ठेवतो, तुला पुनर्जीवन मिळेल. यावरती बाली म्हणतो, प्रभो, अहो असा मृत्यू कोणाला जरी मिळणार आहे का? ऋषी मुनी देखील असा मृत्यू मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यांनाही मिळत नाही. आज ही सुवर्ण संधी कोण सोडणार? आपण असेच माझ्या समोर उभे राहा, माझा प्राण मी सोडूस तर आपण माझ्या डोळ्यासमोरून ओझर होऊ नका. आणि गोस्वामीजींनी फार सुंदर लिहिलंय की हत्तीच्या गळ्यामध्ये जर एखादी फुलाची माळ घातली आणि जर ती फुलाची माळ निसटून पडली तर हत्तीला जसं कळत नाही ना, त्याप्रमाणे सज्जनो, ज्याने आयुष्यभर रामनामाचा अभ्यास केलेला आहे त्याला आपल्या अंतकाळी आपला प्राण गेलेला देखील कळत नाही. पण यासाठी त्या रामनामाचा अभ्यास आयुष्यभर केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी बाली सारखा चमत्काराची अपेक्षा ठेवू नका. हो, एवढी गोष्ट निश्चित आहे. अनेक लोकांचा प्रश्न असतो की दादा, अंतकाळी श्री महाराज आम्हाला रामापर्यंत नेतील यात काही शंका नाही, पण आम्ही ऐकलंय ICU मध्ये व्हेंटिलेटर लावतात लोकांना, नाकातोंडात नळ्या घालतात, जीव घेण्या यातना होत असतात, मनुष्याला स्वतःची शुद्ध नसते, मग अशा वेळेला तो नामस्मरण कसा आठवेल? यावरती एक साधा उपाय श्री महाराजांनी सांगितला की तुम्ही शुद्ध अवस्थेमध्ये, जोपर्यंत तुम्हाला शुद्ध आहे तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करा. बेशुद्ध अवस्थेमध्ये मी तुमचं नामस्मरण करतो. पण एक आहे, ज्याने आयुष्यभर नामस्मरणाचा अभ्यास केला त्याचा अंतकाळ मी साधतो. त्यामुळे सज्जनो, मृत्यूची घटना कशी घडेल याचा विचार करू नका. आणि एक लक्षात घ्या, नामस्मरण करताय म्हणजे तुम्ही अगदी छान सुखासीनच मराल अशी देखील स्वतःच्या मनाला कुठं भ्रांत बाळगू नका. बरं, आमच्या चोखामेळ्याचा मृत्यू कसा झाला? दगड डोक्यात पडली त्या दौलताबादच्या किल्ल्याची. अरे एवढा निरंतर नाम घेणारा, पण त्याला देखील असाच मृत्यू आला ना. मृत्यू हा प्रारब्धहीन आहे. तुम्ही कसे मरणार, कुठं मरणार, हे सगळं काही तुमच्या प्रारब्धाने ठरलेलं आहे. समर्थांनी याचं फार सुंदर विवरण देहांत निरूपणामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की एखादा ज्ञानी संत सत्पुरुष जंगलामध्ये कदाचित श्वापद त्याच्या शरीराचे लचके तोडून त्याला संपवतील, आणि या उलट एखादा विषयी मनुष्य उत्तरायणामध्ये अगदी चांगल्या मुहूर्तावरती घरात दीपक चालू असताना आपला प्राण सोडेल. मग यामुळं तो संत महात्मा कुठल्या तरी पापाची शिक्षा भोगतोय आणि हा दुरात्मा खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक झाला असा गैरसमज आपल्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. देहांत काळी तुम्ही देहाची स्थिती काय आहे यावरती तुमचा अंतकाळ ठरत नाही, तर तुमची आतली अवस्था काय आहे यावरती तुमची पुढची गती ठरते. आणि आतली अवस्था जर कशाने तयार होत असेल तर ती भगवंताच्या नामाने होते.
म्हणून पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा. म्हणून एकही क्षणाला वाया न घालवता प्रत्येकाने निरंतर रामनाम घ्यावं आणि आपल्या अंतकाळाचं भांडवल आपण तयार ठेवावं. हेच समर्थांच्या या श्लोकाचा गुणार्थ आहे. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचा अभ्यास तर करणारच आहोत, परंतु आपण आपल्या अंतकाळासाठी हे रामनामाचं भांडवल जमवत आहात की नाही हे मात्र निश्चित आपण या झी 24 तासच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. सजनो, आपले अभिप्राय, आपले प्रश्न याची मी वाट पाहत असतो. याचं मी यथावकाश चिंतन करीन. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.